महत्वाची लढत आपण रंगलेली पाहायला मिळणार आहे. चांगली मॅच रंगेल तर आज आपल्याला पुन्हा एकदा एक नवीन आवाज ऐकायला मिळणार आहे. आपल्याच या विभागामध्ये सिरवशी गावातले एक घोड व्यक्तिमत्व सन्माननीय अमोलजी निमसे सर आपल्या या चषकाला आज जोडलेले, त्यांचे आपण सकाळच्या सत्रामध्ये करूया सहर्षी स्वागत. तसेच टेक्निकल टीम योगेश टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा कृष्णादादा आणि त्यांची समावित असलेले सर्व दोन्ही कॅमेरामॅन त्यांचे आपलं सहर्षी स्वागत आहे. त्यानंतर DJ मास्तर रमेश ठाकरे यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभताना पाहायला मिळेल. त्यानंतर गेले 2 दिवस एक अतिशय सुंदर अक्षरामध्ये जे स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात गणेशजी चौधरी सर, त्यांचे आपण करूया गोड कौतुक. त्यानंतर सर्व खेळाडू वर्ग सर्व कर्णधार आपल्याला चांगल्याच प्रकारे सहकार्य करतात, त्यांचे आपण करूया सहर्षी स्वागत. तसेच आमच्या डोळकाम असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय नितीनजी चौधरी सर, त्यांचं खूप मोलाचं होतं ना, त्यांची ही गावची स्पर्धा आहे, ही त्यांची स्वतःची स्पर्धा आहे. चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे, विलंब लावायचा नाही. फिल्डिंग सजवून घ्या मित्रांनो, आदिवली टीम. चला लवकरात लवकर पहिला चेंडू पडा, 10च्या आतमध्ये चेंडू पहिला पडला पाहिजे, याच्याकडे लक्ष असणं महत्वाचं आहे. चला 10 वाजून गेलेले आहेत, मॅचला लगेच सुरुवात करायची आहे, विलंब अजिबात लावायचा नाही. आज आपल्याला थोडाही वेळ दिला जाणार, याच्याकडे लक्ष असू द्या. टायमिंग हा कंपल्सरी आज असणार आहे, प्रत्येक एका सेकंदावरती आपल्याला आज टायमिंग वरती लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. तर ओपनिंगचा गोलंदाज आपण पाहू शकाल हर्षल वेखंडे आदिवली संघाच्या माध्यमातून, तर स्ट्राईकचा फलंदाज आपण पाहू शकाल भरत भोईर आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज आपण पाहू शकाल प्रशांत कोर. या दोन्ही फलंदाजामध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळते. तर बघूया पहिला चेंडू घेऊन येण्यासाठी सज्ज होताना पाहायला मिळेल गोलंदाज हर्षल वेखंडे, तर स्ट्राईक वरती फलंदाज आपण पाहू शकाल भरत भोईर. आणि पहिली मॅच इथे बिग मॅच व्हायला मिळते. चला लवकरात लवकर विलंब करायचा नाही, वारंवार सूचना दिली जाते. 10 वाजून 5 मिनिटांमध्ये पहिला चेंडू पडला जातो, पंचाने ग्रीन सिग्नल दिलाय, मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू टाकला जाईल, 10 वाजून 5 मिनिटांनी पहिला चेंडू पडला जात आहे. त्यानंतर आपण लक्ष ठेवायचं 10 वाजून 5 मिनिटं, 10 वाजून 10 मिनिटांनी हा षटक संपला पाहिजे. पहिला चेंडू सुंदर चेंडू पाहायला मिळाला, फाईनला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही. चेंडू सरळ पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतोय हर्षल वेखंडेच्या माध्यमातून. पहिल्या ओव्हरमध्ये सर्कलच्या ओव्हरमध्ये, हाणामारीच्या ओव्हरमध्ये आणि पिवल ऊच्या ओव्हरमध्ये हर्षल वेखंडे पुन्हा एकदा इथे फटका बसलेला पाहायला मिळतो. हवेमध्ये चेंडू आहे, शतरक्षक तिथे नाही, चेंडू मात्र पॉइंटला जाताना पाहायला मिळतो. 2-2 शतरक्षक धावता, इथे टायमिंगचा वापर आणि चेंडूला मात्र पाठवून दिला बाउंड्रीच्या बाहेर. भरत भोईरच्या फलंदाजीवरती हर्षल वेखंडेच्या गोलंदाजीवरती आलाय चौकार. तर पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये फिरोज भाई शेख आमच्या विभागातले अतिशय उत्कृष्ट पंच, त्यांच्या माध्यमातून पंचांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत, समालोचकसाठी सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्व खेळाडूंसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि या स्पर्धेसाठी अख्ख्या दिवसभर त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा आहेत. खूप खूप धन्यवाद फिरोजी शेख सर, तुमचंही खूप खूप गोड कौतुक आहे. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, चौकार तर आलाय, इथून पुढे नक्कीच प्रयत्न केले जातील. प्रयत्नामध्ये जर पाहायला गेलं तर अतिशय सुंदर खेळी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सध्याच्या घडीला भरत भोईर मात्र पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाले होते, दुसरा चेंडूवरती चौकार आलाय आणि तिसरा चेंडू कशा प्रकारे कामगिरी केली जाईल ती पाहायचं आहे. स्ट्राईक वरती भरत भोईर गोलंदाजी मार्कर सज्ज होताना पाहायला मिळेल, तर गोलंदाज हर्षल वेखंडे. ओहो सुंदर अशी गोलंदाजी, परंतु ऑफस्टंपच्या बाहेर आहे चेंडू. जर पाहिलं तर पंच नक्कीच आमच्याकडे वळतात, पंचाने इशारा केलाय, दोन्ही हात समांतर हा चेंडू आलाय अवांतर आणि एक्स्ट्राची धाव जोडली जाते. या 1 ने धावसंख्या पुढे सरकली जाईल, धावसंख्या 1च्या मदतीने 5 धावा धावफलकावरती हर्षल वेखंडे पुन्हा एकदा सज्ज होईल. चांगली गोलंदाज, एक अतिशय सुंदर तेजीचा गोलंदाज. एकर चेंडू होता, पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू पडल्यानंतर तेजीमध्ये निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. तिथे मात्र गिरीश सुंदर अशी कामगिरी करताना पाहायला मिळाला, चेंडू डॉट पाहायला मिळालाय आणि कोणत्याही प्रकारची धाव नाही. चांगली गोलंदाजी, कमबॅक होण्याचा प्रयत्न नक्कीच हर्षलच्या माध्यमातून केला जातोय. पुन्हा एकदा चेंडू टाकला जाईल, इथे पटका स्टेट ग्राउंड चेंडू, तिथे मात्र अरुण आले आणि अरुणकडे जी अपेक्षा नव्हती ती अपेक्षा मात्र घडून आली. आणि जीवदान आपण कोणाला देत आहेत, तर जीवदान आपण भरत भोईर सारख्या फलंदाजाला देत आहेत. म्हणजे ह्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती नक्कीच एक मिळेल, एक सिंगल मिळेल आणि एक सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या सध्याच्या घडीला आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती.
चला लवकरात लवकर विलंब लावायचा नाही, या लवकरात लवकर मॅचला कव्हर करायचा आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर अतिशय सुंदर फटकेबाजी सुद्धा होताना पाहायला मिळते, तितकीच चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. हर्षल वेखंडेच्या माध्यमातून सध्याच्याकडे जर पाहायला गेलं तर अतिशय सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सध्याच्याकडे दोन्ही संघ इथे ताकदीचे संघ आहेत, परंतु दोन्ही संघांमध्ये कोण सुरसीची लढत करेल ही मात्र आलेली वेळ आपल्याला सध्यासाठी सांगायला लागणार आहे. खूप चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सध्याच्या घडीला इथे मॅच सुंदर रंगेल याच्यामध्ये शंका नाही, कारण सध्याच्या घडीला इथे मॅच सुंदर रंगलेली पाहायला मिळते. पहिली ओव्हर प्रगतीपथावर आहे. मुकेशजी निमसे आपण सुद्धा मुख्य मंचावरती असं नसतं व्हायचं आहे. खूप खूप धन्यवाद. तुमचंही गोड कौतुक आहे. सकाळच्या सत्रामध्ये तुमचे सहर्षे या शतकाच्या वतीनं या स्पर्धेच्या वतीनं तुमचं सहर्षे स्वागत आहे. तर स्ट्राईक मध्ये थोडासा बदल होताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती आपण प्रशांत कोरला आपण पाहू शकतो. गोलंदाज हर्षल बॅटची कडा तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतो. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, आणि बघता बघता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला आणि सहजरित्या इथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होताना पाहायला मिळते. साई स्टार अवलपाडा संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून, आणि या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. कंप्लीट 10:10 आपल्याला हा यश अटॅक कंप्लीट करायचा आहे. 10:09 झालेले आहेत. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. तर बघूया हर्षल चेंडू घेऊन जातोय. हा चेंडू मात्र जर पाहायला गेला तर सुंदररित्या हाताळला गेला. पंच सांगतायत की हा चेंडू स्पेअर आहे, सुंदर डिलिव्हरी आहे, आणि हा चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारची धाव नाही. कंप्लीट 10 मिनिटांमध्ये म्हणजे 5 मिनिटांमध्ये 4.5 मिनिटांमध्ये हा ओव्हर कंप्लीट होताना पाहायला मिळतं. तर जाऊया आपण मुख्य मंचाकडे. संदीपजी मुकेशजी निमसे सर इथे उपस्थित झालेले, त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करत आहोत. तर लगेच आपण या मुख्य मैदानाच्या माध्यमातून आपण मुकेशजी निमसे सरांचा यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती केला जातो. एक मायेची उबदारशाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन मी बनीशभाई लोखंडे दादांना विनंती करेल की आपण साहेबांचा यथोचित मान सन्मान या मुख्य मंचावरती करायचा आहे. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण सकाळच्या सत्रामध्ये या चषकावरती जोडलेला आहात. तुमचंही गोड गोड कौतुक आहे. पहिली ओव्हर समाप्त झाली, त्याला लवकरात लवकर विलंब करायचा नाही. पहिल्या ओव्हरमध्ये कंप्लीट 5 मिनिटं खर्च झालेले पाहायला मिळाले, आणि आता उरलेले अजूनही 3 षटकं ही कंप्लीट 15 मिनिटांमध्ये करावेच लागतील. याच्याकडे लक्ष तर असणं तितकंच आजच्या दिवसामध्ये महत्वाचं आहे. पहिली ओव्हर समाप्त झाली, पहिल्या ओव्हरमध्ये बनले आहेत आता सध्याच्याकडे आपण फक्त 8 धावा. सुरुवात दोन्ही संघांची सध्याच्या गतीला चांगली आहे. सर्कलची ओव्हर, पॉवर प्लेची ओव्हर अतिशय सुंदर पद्धतीने टाकली गेली हर्षल वेखंडेच्या माध्यमातून. आता मात्र जर गोलंदाजी मार्कर गोलंदाज सध्या पाहायला मिळेल सुरेश उर्फ छोटू, तर पाहायला मिळेल. बघूया छोटूच्या माध्यमातून गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल. पिटूचं षटक टाकलं जाईल. आता सध्याच्या गतीला पाहायला तर या ओव्हरमध्ये 3 प्लेयर हे तट्ट्यार सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. एक जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑन आणि एक लॉंग ऑफ अशा दिशेने फिल्डिंग सर्कलच्या बाहेर सजवली गेली. इथे मात्र बॅटची पूर्णपणे एज लागलेली पाहायला चेंडू मात्र दिसते ना पॉईंटच्या दिशेने जाताना पाहायला मिळतो, आणि डीप पॉईंटला चेंडू निघून गेलाय. बाउंड्रीच्या बाहेर लेग बायच्या रूपामध्ये पंच सांगतात या 4 धावा म्हणजे एक नशिबाचा चौकार मी म्हणेल साई स्टार अवलपाडा संघाला मिळालाय, आणि या 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. सध्या आपण पाहतोय 12 धावा. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार बाईच्या रूपामध्ये. इथून पुढे अजूनही जर पाहायला गेलं तर सुरेश गोलंदाजी मार्कर सज्ज होताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्या. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती फलंदाज, एक आक्रमक फलंदाज भरत होईल. सुरेश पुन्हा एकदा फटका, प्रॉपर ताकदीचा वापर, आणि चेंडू हवाई सफर. या चेंडूमध्ये धमक होती, ताकद होती, वजन होतं, आणि धावसंख्या मिळाली अर्धा डझन. 6 धावा. या 6 धावा आल्या, आणि 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर धावसंख्या जोडली जाते धावफलकावरती 18 धावा. तर सतीश मूर्ती गुंडे टीमचे कुल कॅप्टन हेमंतजी राऊत सर यांच्या माध्यमातून दोन्ही टीमसाठी खूप सारे शुभेच्छा आल्यात. खूप खूप धन्यवाद साहेब, तुमचंही सहर्षे स्वागत आहे. आजच्या दिवसामध्ये आपण ऑनलाईन जोडलात, तुमचे खूप खूप धन्यवाद. कालच्या दिवसामध्ये आपण क्वालिफायरचा सामना हरला, परंतु असं तर क्रिकेटमध्ये असंच आहे, एकाला हरावं लागतं तर एकाला जिंकावं लागतं. आज आपण हरला तर उद्याला जिंकण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहात. तर सुरेश पुन्हा ते चेंडू घेऊन जायला
भरतसाठी भरत मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा टायमिंग झुलवताना चेंडूवरती मात्र बॅटच आदळता आली नाही. या चेंडूवरती सरळ मात्र विकेट किपरच्या हातामध्ये आणि कोणत्याही प्रकारची धावणी चेंडू डॉट पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी राहिली, स्वतःचं कमबॅक राहिलं या गोलंदाजाकडनं भरत भोईर साठी. तर इथून पुढे पुन्हा इथे देऊ टाकला जाईल. सुरेशच्या माध्यमातून स्ट्राईकवरती एक आक्रमक असा फलंदाज भरत. स्लोअर गतीचा चेंडू पाहिला उडावलाय. इथून पुढे पाहिला पॉइंट आणि कव्हरच्या डोक्यावर चेंडू मात्र निघून जाईल. इथे पाहिलं स्क्वेअर लेगच्या दिशेनं भरत भोईरच्या बॅटमध्ये पुन्हा एकदा तो या ओव्हरचा आणि या इनिंगचा दुसरा षटकार. प्रथमेशजी निमसे सर इथे उपस्थित होता, त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. तसेच अर्जुनजी साळवे साहेब ते उपस्थित झाले, त्यांचंही गोड गोड कौतुक. त्यानंतर रवीजी शिंदे सर उपस्थित होताना पाहायला मिळतं, त्यांचंही गोड गोड कौतुक आपण चषकाच्या वतीने. इथे पुन्हा एकदा फटका बसला, क्षेत्ररक्षक तिथे जोडले गेले, परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेर चेंडू होता. चेंडू अडवण्याचा प्रयत्न झाला, चेंडू अडवता बघता बघता या चेंडूवरती जर पाहिलं तर अतिशय तेज गतीनं 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळते भरत भोईरच्या नावावरती. आणि या 2 धावेने धावसंख्या फलकावरती जोडलेली पाहायला मिळते. सध्या 26 धावा फलकावरती. पहिली ओव्हर संपल्यानंतर दुसरी ओव्हर जर पाहिलं तर सुरेशच्या माध्यमातून टाकली जाते. 10:15 ही ओव्हर कंप्लीट करायची आहे, याच्याकडे सुद्धा लक्ष असणं तितकंच महत्वाचं आहे. तर जाऊया पुन्हा एकदा सुरेश गोलंदाज मार्कर सज्ज होताना पाहायला मिळतं. स्ट्राईकवरती भरत भोईर इथे चांगली फटकेबाजी करतोय. 26 धावा दुसऱ्या ओव्हरच्या माध्यमातून आतापर्यंत जमावल्या गेल्या आहेत. हा चेंडू जर सुंदर स्लोअर गतीने चेंडू टाकला गेला, तिथे मात्र फसव्या चेंडू भोंदव्या चेंडू. इथे भरत भोईरला मात्र हा चेंडू समजला, चेंडू सरळ मात्र विकेट किपरच्या हातामध्ये. जवळजवळ दुसरी ओव्हर सुद्धा अतिशय सुंदर टायमिंग मध्ये कव्हर करताना पाहायला मिळते. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 26 धावा. अवळपाडा संघाचे हुंडर असे म्हटलं तरी हरकत नाही. टी शर्ट स्पॉन्सर करतात, अनेक वेळा त्यांच्या टीमला ते स्पॉन्सरगिरी करतात. सन्माननीय प्रथमेशजी निमसे सर इथे मुख्य मंचावरती उपस्थित झालेले, त्यांच्या टीमचा खेळ इथे पाहण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज प्रथमेश निमसे पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये इथे जोडलेले पाहायला मिळते. त्यांचंही गोड कौतुक आहे, सरचे स्वागत आहे या सकाळच्या सत्रामध्ये. एकनाथजी रोटे काका इथे उपस्थित झाले. तर सध्या छत्तीसगड चोंढ्या या नगरीमध्ये सुरक्षा रक्षक या कार्यक्षेत्रामध्ये ते काम करत आहे, त्यांचंही गोड गोड कौतुक आहे. सहर्षे स्वागत आहे सकाळच्या सत्रामध्ये, तुमचंही काका गोड गोड कौतुक. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. जवळजवळ 12 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आणि 12 चेंडूमध्ये आतापर्यंत बनल्या 26 धावा. तर स्ट्राईक वरती थोडासा बदल. प्रशांत इथे फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक चेंडूवरती ललित येतील आणि आता प्रशांतचा खेळ मात्र संपुष्टात. तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवरती मात्र प्रशांतला जावं लागतंय मैदानाच्या बाहेर. पहिला गडी बाद होईल 6 स्टार अवळपाडा टीमचा. सुंदर अशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन्ही संघ जर पाहिलं तर सुरुवात चांगली केली आहे अवळपाडा टीमने, 6 स्टार अवळपाडा टीमने. आता मात्र तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवरती हर्षल वेखंडीच्या गोलंदाजीवरती मात्र प्रशांतला जावं लागलंय मैदानाच्या बाहेर आणि आता मात्र एक अतिशय उत्कृष्ट असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. समीर शिंदे जी प्रीमियर लीग गाजवली, डोळखाम विभागाची प्रीमियर लीग गाजवली, तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अवळपाडा संघाकडनं तर गोलंदाज हर्षल वेखंडे चेंडू घेऊन जाईल. इथे परत ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे पंचांकडे दाद मागतायत, पंचांनी तिथे दाद फेटाळलेला चेंडू मात्र डॉट पाहायला मिळेल. सुंदर गोलंदाजी, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळालं हर्षल वेखंडेच्या माध्यमातून आणि हा चेंडू डॉट पाहायला मिळाला. सुंदर सुरुवात दोन्ही संघाकडनं सध्याच्या स्थितीला पाहायला मिळते. धावसंख्या जागीच थांबलेली पाहायला मिळेल सध्याच्या घडीला 26 धावा. तिसरी ओव्हर अजूनही प्रगतीपथावर आहे. गोलंदाज हर्षल वेखंडे एक नामांकित असा गोलंदाज, तेजीमध्ये टाकणारा चेंडू
हा चेंडू तेजीमध्ये, परंतु फटका बसलाय आणि समीर शिंदे ला जर पाहिलं तर नक्कीच अजून जर पाहायला गेलं तर इथे विकेट मिळाली आहे आणि समीर शिंदेला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. ज्या फलंदाजाकडे पाहिलं जात होतं त्या फलंदाजाला चांगली खेळी त्याच्या माध्यमातून होत होती, परंतु आज स्वस्तामध्ये बाद होताना पाहायला मिळाले. समीर शिंदे जवळजवळ दुसरा गडी बाद होताना पाहायला मिळाले. 6 स्टार आवळपाडा संघाचा एक हुकमी एका मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल. अर्शल पुन्हा चेंडू घेऊन जाईल स्ट्राईक वरती. राजेश फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. विकेट किपर गिरीशने मात्र त्याचं काम पूर्णपणे अतिशय सुंदरपणे बजावलं आणि या चेंडूवरती मात्र कोणत्याही प्रकारची धावण्याचं उत्तर. तिसरी ओव्हर इथे पूर्णपणे कमबॅक करणारी ओव्हर सध्या पाहायला मिळते. हर्षल वेखंडीच्या माध्यमातून 2 गडी बाद झाले. तिसरा गडी जर पाहायला गेलं तर राजेशच्या भूमिकेमध्ये पाहिलं तिथे मात्र फटका फसलेला पाहायला मिळाला. चेंडू फेकी खराब, चेंडू फेकी खराब. चेंडू फेकी जर सुंदर राहिली असती तर पुन्हा एकदा रनआउटची विकेट मिळू शकली असती, परंतु अति काही आणि आपल्याला संकटात नाही. तसं झालं आदिवली संघाच्या माध्यमातून. जर आपण घाई केली नसती आराम के साथ जर चेंडू गिरीच्या हातामध्ये दिला असता तर कदाचित ही विकेट मिळू शकली असती, परंतु असं घडलं नाही. चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धावण्यात चेंडू डॉट नक्कीच मिळाला. चांगली फिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पाहायला मिळाली आणि सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर टायमिंगकडे सुद्धा लक्ष देणं तितकंच महत्त्वाचं आहे. अजून 1 मिनिट आपल्याकडे शिल्लक आहे बाकीचे चेंडू टाकण्यासाठी. पुन्हा एकदा इथे सुंदर चेंडू आला. इथे पाहायला गेला तर फणसांकडे दाद मागितली आणि ती दाद स्वीकारलेली आहे. ही खासियत आहे ग्रामीण खेळाडूंची, ही खासियत आहे ग्रामीण खेळाडूंची. तो टायमिंग महत्वाचा आहे आणि आपण जर बॅट हवेमध्ये ठेवत असाल, बॉल लावायच्या अगोदर जर आपण बॅट लावित नसाल तर ती नक्कीच आपली एक चुकीचं आहे असं म्हटलं जाईल. परंतु इथे राजेशला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. जवळजवळ तिसरा गडी बाद होताना पाहायला मिळेल राजेशच्या रूपामध्ये हर्षल वेखंडेच्या माध्यमातून. आजच्या दिवसातली एक पहिली ओव्हर मिडल आलेली आहे हर्षल वेखंडेच्या नावावरती. जवळजवळ पाहायला गेलं तर या ओव्हरमध्ये 3 विकेट घेतलेले आहेत. 3 विकेट घेतल्यानंतर पूर्णपणे टीम बॅकफुटला जाताना पाहायला मिळते. सध्याच्याकडे 6 स्टार आवळपाडा पहिल्या 2 ओव्हरमध्ये सुंदर सुरुवात केली, त्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये अतिशय कमबॅक केलं हर्षल वेखंडेच्या गोलंदाजीवरती. आणि आता इथे चला जास्त टीम मीटिंग करायची नाही आहे. आता टीम वेळेचं बंधन ठेवणं तितकंच महत्त्वाचं. आपण अतिशय 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेले आहेत. 1ही मिनिट जास्त ना कमी घेतलेलं नाही. तुमचंही कौतुक आहे, परंतु इथून पुढे टीम मीटिंग तितकंच महत्त्वाचं आहे, कारण थोडंच आपल्याकडे ड्रिंक ब्रेक आहे. परंतु जास्त वेळ न घेता लवकरात लवकर आपण फील्ड सजवून घेतली तर अति उत्तम राहील. चला बाकीची टीम उपस्थित झाली असेल त्यांनी लगेच आपण रिपोर्टिंग करायचं. त्या पुढील मॅच असणार आहे साई एकविरा कुलवंत नगर टीम आणि त्यांच्या समावेश असलेली टीम आपण विघ्नेश 11 चेंज द गेम बिंगुर्ले टीम. चला दोन्ही संघाच्या कर्णधार आपण लगेच आपण समालोचन कक्षाच्या बाजूला आपल्या मेन कक्षामध्ये येऊन आयोजकांकडे संपर्क साधून आपली रिपोर्टिंग दाखवायची आहे. तर गोलंदाजी वारखार गोलंदाज विशालला आपण पाहतोय स्वतःची पहिली आणि टीमची मात्र 4थी ओव्हर घेऊन येताना पाहायला मिळेल विशाल. तर बघूया विशाल आपल्या संघाच्या दृष्टीने कशा प्रकारे कामगिरी करे. हर्षल वेखंडेने चांगलं कमबॅक केला, सुंदर कमबॅक केला आणि इथून पुढे मात्र अजूनही एक मैदानाच्या आतमध्ये हे हुकमी एका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय भरत भोईर. त्याच्याकडे पाहिलं तर त्याची सुरुवात सध्याच्या स्थितीला चांगली राहिली आहे, परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये हर्षल वेखंडेने अतिशय सुंदर कमबॅक केला आपल्या टीमसाठी. पण इथून पुढे मात्र धुरा सांभाळावी लागणार आहे, ती म्हणजे भरत भोईर या फलंदाजाला 6 स्टार आवळपाडा संघासाठी. त्यांच्या समावेत एक खेळाडू नौका खोलाडू मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध झाला निखिल. तर गोलंदाज विशाल चेंडू घेऊन जाईल. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर इथे लो फुलटॉस चेंडू होता. फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट आणि बॉलचा संपर्कच राहिला नाही. चेंडू सरळ विकेट किपर च्या हातामध्ये पाहायला मिळाला हर्षल वेखंडे आणि त्याच्या माध्यमातून सुंदर कामगिरी. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळाला विशालच्या गोलंदाजीवरती. जवळजवळ 4थी ओव्हर प्रगतीपथावर असताना
इथे पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू आहे, तिथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहिला. दबाव, हा दबाव आहे. आपल्या विकेट गेल्यानंतर आपल्या संघाला आपण कार्य चांगलं करायचं आहे, आपण टिकून राहायचं आहे. हा दबाव मात्र भरत भोईरवरती आलाय आणि त्याचा परिणाम पूर्णपणे संघाला भोगावा लागत आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट पाहायला मिळतात विशाल या गोलंदाजाकडनं आणि तिसरा चेंडू घेऊन जाईल. पुढचा चेंडू आहे, आक्रमण केलाय आणि तिथे क्षेत्ररक्षक आले ललित दळवी, परंतु त्याच्याकडनं सुद्धा झेल सोडलाय. जीवदान पुन्हा एकदा मिळतोय भरतला. बघता बघता जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती एक सिंगल फक्त मिळाली आहे आणि 6 धावा जात असताना मात्र 5 धावा वाचवल्या, परंतु विकेट महत्वाची होती. विकेट मात्र इथे जर आली असती तर कदाचित भरत भोईरच्या संघावरती मोठं दडपण निर्माण झाला असता, परंतु ती चुकी आणि चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. ललित करणं सुंदर झेल टिपण्याचा प्रयत्न झाला, परंतु अपयश आलं. चेंडू धरणीला दान, जीवदान पुन्हा एकदा दुसऱ्यांदा मिळतंय भरत भोईरला. त्याचा फायदा मात्र उचलावा लागणार आहे आपल्या टीमसाठी. तर स्ट्राईक मध्ये थोडासा बदल आणि स्ट्राईक मध्ये आपण निखिलला पाहू शकता. 1 धाव नक्कीच आली आणि 1 धावीने धावसंख्या फलकावरती फक्त 27 धावा. 10 चेंडू जर पाहायला गेलं तर मागचे 10 चेंडू मध्ये 3 विकेट जाऊन फक्त 1 धावा आलेली आहे. याला महत्व आहे. ही कमबॅक घरी आहे. स्लोअर गतीचा चेंडू पाईनला खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक नाही. चेंडू मात्र तिथे अडवला जाईल. चेंडू फेकण्यात यशस्वी ठरला गेला क्षेत्ररक्षक आणि एक सिंगल मिळेल. या एक सिंगलने धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे सरकली जाईल. धावसंख्या 28. 3 गडी बाद 28 धावा धावफलकावरती. सध्याच्या घडीला आपण 6 स्टार अव्वलपाडा संघ आपण पाहतोय. 11 चेंडू मध्ये 2 धावा येत आहेत. 11 चेंडू मध्ये 2 धावा. हे मागचे 2 चेंडूचा इतिहास काढला तर 3 विकेट जाऊन 11 चेंडू मध्ये फक्त 2च धावा आल्यात 6 स्टार अवलपाडा संघाकडनं. विशाल पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. ओहो, आता प्रॉपर कनेक्शन आहे आणि इथे ताकदीचा वापर सुद्धा आहे. बघता बघता टायमिंग सुद्धा प्रॉपर आणि हवाई सफर भरत भोईरच्या बॅटमधनं आपण झेल सोडला, त्याचा परिणाम 6 धावा. आणि या 6 धाब्यांनी धावसंख्या धावफलकावरती 34 धावा पाहायला मिळतील. अजूनही जर काय तर काही चेंडू शिल्लक आहेत आपल्याकडे. अजून बाकीचे चेंडू टाकण्यासाठी सर 1 मिनिट बाकी आहे. पुढे चेंडू टाकण्यासाठी 1 मिनिट अजूनही बाकी आहे. त्याच्याकडे सुद्धा लक्ष तितकंच महत्वाचं आहे आजच्या दिवसामध्ये. टायमिंगचा वापर आज आपण करायचा आहे. खूप चांगली फलंदाजी मात्र इथे पाहायला मिळते. त्याचा जीवदान मिळालाय, त्याचा मात्र पुरेपूर फायदा उचलताना पाहायला मिळतोय भरत. ओहो, क्लिंग बोर्ड. जर तुम्ही माझ्यावरती षटकार ठोकू शकताय तर माझ्याकडे क्षमता आहे. मी गोलंदाजी करण्यासाठी इथे उपस्थित झालोय. मला गोलंदाजी करायची आहे, माझ्या गावासाठी मला खेळायचं आहे, तर मी सुद्धा विकेट घेतल्याशिवाय थांबणार आहे. ते करून दाखवलं विशाल या गोलंदाजानं. आणि एक महत्वाचा हिरा जो होता भरत भोईर, त्याला सुद्धा जावं लागतंय मैदानाच्या बाहेर जवळजवळ 4थ्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती. 34 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 4 गडी बाद झालेले आहेत आणि 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 34 धावा. पहिल्या ओव्हरचं समीकरण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये समीकरण काढलं तर 18 धावा आणि तिसरी ओव्हर जर पाहिलं तर हर्षल वेखंडेची पूर्णपणे मिडल गेली होती. 3 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर चौथी ओव्हर जर पाहिलं तर विशालनं 1 विकेट घेऊन 8 धावा खर्च केला. असं समीकरण गेलेलं 4 ओव्हरींचं राहिलं, इतिहास राहिला आणि शेवटची अंतिम ओव्हर आता इथून पुढे टाकण्यासाठी सज्ज होईल गोलंदाज मनोज आदिली संघाच्या माध्यमातून. साधारणपणे जर पाहिलं तर सुभाष येताना पाहायला मिळत आहेत. सुभाष उगडा, अरुण उगडांचे छोटे बंधू. तर बघूया इथून पुढे त्याच्या माध्यमातून कशी कामगिरी राहील ते सुद्धा तितकंच पाहणं महत्वाचं आहे. तर स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल निखिल आणि नॉन स्ट्राईक वरती प्रशांत शिंदे अशी मैदानाच्या आतमध्ये जोडी आपण 6 स्टार अवलपाडा संघाकडनं पाहतोय. तर शेवटचे अंतिम 6 चेंडू टाकण्यासाठी सज्ज होईल सुभाष उगडा. फिल्डिंग मध्ये सजावट केली जाते. एका ओव्हरला 5 मिनिटं दिली जातात. ते 5 मिनिटांमध्ये आपल्याला कव्हर कंप्लीट करणं गरजेचं होतं, परंतु इथे 4 ओव्हर या 20 मिनिटांमध्ये कंप्लीट, 20 नव्हे तर 19 मिनिटांमध्येच त्या 4 ओव्हर कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या आदिवली संघाकडे. त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. टायमिंगचा वेळेचं बंधन ठेवलं. तुमचं या आदिवलीकरांचं खूप खूप कौतुक. तर पहिला चेंडू शेवटच्या आणि अंतिम ओव्हरचा हा पहिला चेंडू होता. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर इथे नक्कीच पंचाने दंडित केलेलं पाहायला मिळालं. एक्स्ट्राची धाव मिळेल. दोन्ही हात समांतर आले आणि एक्स्ट्राची धाव पाहायला मिळाली. वाईटच्या रूपामध्ये 1 धाव आणि 1 धावीने धाव फलक जोडलेलं पाहायला मिळते. 35 धावा.
समीकरण जर पाहिलं तर आदिवी संघासमोर जवळजवळ मी म्हणेल 5 ओव्हरमध्ये 50 धावा तरी बनवणं महत्त्वाचं होतं, परंतु मित्रांनो क्रिकेटच आहे. कारण गेले 2 दिवस झाले, आपण 2 दिवसामध्ये ही लो स्कोरच मॅच होते, बरोबर, धावा पाहायला मिळत नाहीये या ग्राउंडवर. आता मात्र पाहिला उडवलाय निखिल या फलंदाजाला. निखिल हो, तालमेल 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 महत्वाचा आहे, तालमेल महत्वाचा आहे. मी नेहमीच सांगत असतो एकामेकाकडे बघत जा, हा कॉलिंग असणं गरजेचं आहे, एकामेकाजवळ बघत असणं. टक्कर झाली त्याच्या, मला वाटतं त्याच्या डोक्याला बॅट लागले निखिलच्या, आणि इथून पुढे पाहायला गेलं तर 4 धावा तर नक्कीच आल्यात. पाहिलं स्ट्राईक वरती निखिल पुन्हा एकदा सज्ज होईल. फाईनला खेळण्याचा प्रयत्न होतोय, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, चेंडू सरळ मात्र जाताना पाहायला मिळेल, आणि इथे डॉट चेंडू पाहायला मिळतोय, आणि तिथे धावसंख्या मात्र जागीच थांबलेली पाहायला मिळेल 39. निखिल पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला स्ट्राईक वरती, तर गोलंदाज सुभाष उघड्याच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. पुढचा चेंडू आहे, पटका प्रॉपर नाही, तिथे क्षेत्ररक्षक ललित दळवी येतील, चेंडू अडविण्याचा प्रयत्न झाला, चेंडू अडवला, फेकी झाला, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे, आणि दुसरी धाव इथे सहजरित्या पार पाडली जाईल. निखिलच्या नावावरती या 2 धावा येतील, आणि 2 धावेने दफलक जोडलं जाईल. दफलकावरती सध्याच्याकडे जर पाहायला गेलं तर 41 धावा आतापर्यंत जोडल्या गेल्या. विकेटचा विचार केला तर 4 विकेट गेलेल्या पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट जर पाहिलं तर 26 वरती गेली, दुसरी विकेट सुद्धा 26 वरती, तिसरी विकेट सुद्धा 26 वरती, आणि चौथी विकेट 34 वरती आपल्याला पाहायला मिळाली. तर पुन्हा एकदा इथे पाहिलं तर निखिल खेळला गेला तर पाहता पाहता जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती सुद्धा सध्याच्या घडीला पाहिलं तर एक सिंगल तर मिळालेली आहे, परंतु त्या सिंगलच्या रूपामध्ये एक धाव जोडलेली पाहायला मिळते. धावफलकावरती 1 धावसंख्या पुढे सरकली जाईल. 42 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत.
मॅच पुन्हा एकदा चालू होताना पाहायला मिळते. आपले मॅच मध्ये जर पाहिलं तर अतिशय सुंदर खंब्यागिरी राहिली आदिवली संघाच्या माध्यमातून. सध्याच्या घडीला मात्र पूर्णपणे खंब्याक होताना पाहायला मिळालं. पहिल्याच ओव्हरमध्ये 8 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये एक थोडीशी महागडी ओव्हर ठरली गेली. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा हर्षलने खूपच कमबॅक केलं. त्यानंतर सुरेशने सुद्धा अतिशय सुंदर कामगिरी केली. त्यानंतर सुभाष आले शेवटचे आणि अंतिम ओव्हर टाकण्यासाठी आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा चांगली कामगिरी करता येते सध्याच्या घडीला. फुटबॉल चेंडू इथे पटका चांगला आहे. ते तसेच रक्षक विशाल येथील चेंडूवरती विशालने चेंडू अडवलाय. फेकी झाला. एक दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. इथे रनआउटची संधी आहे आणि बघता बघता जर पाहायला गेलं तर इथे एकच सिंगल मिळेल आणि या एक सिंगलने धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे सरकली जाईल. धावसंख्या 43 धावा. धावफलकावरती सध्याच्या घडीला 6 स्टार आवळपाडा संघाची धावसंख्या 43 धावा. चांगली मॅच, सुंदर मॅच रंगलेली पाहायला मिळते. सध्या आपण पाहतोय सुभाष फुगड्याच्या माध्यमातून शेवटची अंतिम ओव्हर, महत्वाची ओव्हर, एक निर्णायक ओव्हर टाकली जाते. पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये रोहन दादा ढोळे साहेबांचं आगमन होताना पाहायला मिळते. त्यांचंही सहर्षे स्वागत आहे आजच्या दिवसामध्ये. ओहो, पुन्हा एकदा जर पाहायला लागलं तर हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पंचाने पुन्हा एकदा दंडित केलं. एक्स्ट्राची धाव जोडली जाईल आणि एक्स्ट्राच्या धावेने धावसंख्या धावफलकावरती एकने पुढे सरकली जाते. धावसंख्या जवळजवळ 44 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटच्या ओव्हरमधले काही चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकवरती निखिल सफल होऊन केला. इथं फटका प्रॉपर आहे. क्षेत्ररक्षक तिथे जोडले गेले. टायमिंग थोडासा चुकीचा. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले आणि सुंदर झेल टिपला होता, परंतु शेवटच्या क्षणाला उमेश वेखंडेच्या हातामधून तो झेल सुटला आणि धरणीवरती आदळला. बघता बघता या चेंडूवरती धावा किती मिळत आहेत ते पाहायचं आहे आणि इथे 2 धावा येतील आणि विकेट येईल. म्हणजे या 2 धावेने धावफलक जोडलं जाईल. धावफलकावरती सध्या जर पाहिलं तर तर जाऊया आपण आता मुख्य मंचावरती. जे उपस्थित राहिलेले पाहुणे लक्ष्मण काका सर, आपणास विनंती आहे लक्ष्मणजी परडे सर इथे मुख्य मंचावरती उपस्थित, त्यांचा मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. एक मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ देऊन साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य मंचावरती करत आहोत. खूप खूप धन्यवाद सर. आपण या सकाळच्या सत्रामध्ये आपण या चषकाला भेट देण्यासाठी, आपल्या गावाला भेट देण्यासाठी उपस्थित झालात. तुमचं गोड गोड कौतुक आहे. असं सहकार्य असू द्या. आपल्या गावावरती असलेला प्रेम आणि आपल्या तरुण पिढीवरती असलेलं प्रेम हे कायम असू द्या. तर इथून पुढच्या विनिंगसाठी आपण पुन्हा एकदा एक गोड आवाज ऐकायला मिळणार आहे. सन्माननीय अमोलजी निमसे सरांना मी इन्व्हाइट करतो या मायक्रोफोनवरती आणि मी थांबतो. आपण थांबू नका, पाहत राहा, ऐकत राहा. ऐकॉन 11 हिदवली अभिजित हिदवलीचा महाराजा चषक. धन्यवाद. धन्यवाद पोकळा सर. साई एकविरा कुलवंत नगर आणि त्यांना फाईट करेल टीम भिंगुर्ले. चला लवकरात लवकर आपण नाणेफेक करण्यासाठी जॉईंट व्हायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण आला असाल तर रिपोर्टिंग करा. नाणेफेक करण्यासाठी जॉईंट व्हायचे दोन्ही संघ. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा करतो आणि मी समालोचक अमोल निमसे वाईस ऑफ शिरोशी मुरबाड आपल्या समालोचन वाणीला सुरुवात करतो. सकाळच्या सत्रामध्ये तमाम खेळाडूंचं, प्रेक्षकांचं, आयोजकांचं, सर्वांचं गोड गोड कौतुक करतो आणि आपल्या समालोचन रूपी वाणीला सुरुवात करतो.
विकेट हॅट्रिक कंप्लीट करत असेल गोलंदाज तर प्रथमेश निमसे यांच्याकडनं 501 रुपयाचं पारितोषिक असेल. अळपडा संघासाठी सुवर्ण संधी असेल. साई एकविरा कुलवंत नगर आणि भिंगुर्ले टीम आपण आला असाल तर 5 मिनिटांमध्ये रिपोर्टिंग करायचे, अन्यथा आपल्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. आयोजकांच्या वतीने आपल्याला सूचना येते, या सूचनेकडे आपण लक्ष द्यायचं आहे. 47 धावांचं आव्हान ठेवलंय ते मनोज स्पोर्ट्स आदिवली संघासमोर. निश्चितच एक फायटिंग टोटल उभारण्यात यशस्वी ठरलाय आवळपाडा संघ. कशा प्रकारे गोलंदाजी होते ते बरंच काही अवलंबून असेल भरतवर. भरत एक जुना जाणता खेळाडू, अष्टपैलू खेळाडू, स्वतः कर्णधार आणि पहिलं षटक हाताळताना पाहायला मिळेल. सर्कलचं षटक. केवळ 2 शतरक्षक आपल्याला सीमारेषेवर तैनात असलेले पाहायला मिळतील, बाकी सर्व शतरक्षक 38 सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी इंटर होताना पाहायला मिळते. एका बाजूने असेल फलंदाज उमेश आणि त्याला साथ देईल तो हर्षल. सलामीची जोडी मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाकडनं. 47 धावांचं आव्हान. पंचांच्या भूमिकेमध्ये आम्हाला आज दिवसभर जोडले गेलेत हेमंत तावडे सर आणि आमचे मित्र संदेश किस्मतराव. एकेकाळी आम्ही भरपूर क्रिकेट सोबत खेळलेलो आहे आणि पंचांचा हिरवा कंदील येतोय, लेट्स प्लेचा इशारा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला चेंडू आणि स्लिप मध्ये एक सुरेख झेल. पहिल्या चेंडूवर हादरा दिलाय तो भरत भोईरनं आणि पहिल्या चेंडूवर झटका बसतोय तो मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाला. फलंदाज बाद. या मैदानाचे मालक अधिकारी काका यांचं सुद्धा नुकताच मंचावर आगमन झालंय. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने गोड गोड कौतुक असेल. पहिला चेंडू जबरदस्त पाहायला मिळाला भरत भोईरकडनं. लेफ्ट हँड गोलंदाज आपल्या बोटांची जादू दाखवत असताना गोलंदाज भिंगुर्ले संघाचा कर्णधार अतुल. आपण आला असाल तर संपर्क साधा. अतुल जर आला असाल तर नाणेफेक करण्यासाठी जॉईन व्हायचं आहे आपण. नवीन फलंदाज गिरीश. भरत भोईर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या दरम्यान हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होईल ते पाहायचंय आणि लँड मात्र सीमारेषा पल्ल्याआड जाऊन पोहोचतोय. चेंडू येतोय षटकार. गिरीशने आल्या आल्या आपल्या बॅटीचं जलवा पेश करत असताना गिरीश लॉंग ऑनला एक सुरेख षटकार खेचलाय. भरतला मात्र कमबॅक करावं लागेल. या दरम्यान पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेंड आणि अटेंड मात्र सक्सेस होताना पाहायला मिळतोय. आउटफील्ड काहीच खराब आणि या दरम्यान मात्र चौकार जातोय. बॅक टू बॅक दुसरा फटका चांगला. तो 10 या आकड्यावरती. एक गडी बाद 10. या दरम्यान पुन्हा एकदा फाईन लेगच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजानं. आता मात्र चांगली गोलंदाजी भरतच्या माध्यमातून चांगलं कमबॅक पाहायला मिळालं. अशा गोलंदाजीची गरज आहे ती आवळपाडा संघाला नाणेफेक करण्यासाठी. या दरम्यान पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. स्विंग आणि मिस. कुलवंत नगर संघाचा कर्णधार. चला नाणेफेक करण्यासाठी जॉईन व्हायचंय. साई एकविरा कुलवंत नगर. चला भिंगुर्ले संघाचा कर्णधार उपस्थित आहे.
या दरम्यान पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. ते भरत भोईरकडनं आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचललाय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. षटक मात्र संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 10 या आकड्यावरती. एक गडी बाद 10. 24 चेंडूमध्ये 37 धावांची गरज अजूनही विजयासाठी. साई एकविरा कुलवंत नगर कर्णधार आपण लगेच यायचंय. भिंगुर्ले संघाचा कर्णधार उपस्थित आहे. आपण नाणेफेक करण्यासाठी जॉईन व्हायचंय. चला लवकरात लवकर. आज कुठलाही विलंब उशीर चालणार नाहीये. धन्यवाद. लक्ष्मण काका फरडे यांच्या शुभ हस्ते केले जाते या सामन्याची नाणेफेक. दोन्ही संघ तुल्यबळ संघ. साई एकविरा कुलवंत नगर आणि त्यांना फाईट करेल टीम भिंगुर्ले. नाणेफेक होताना पाहायला मिळते. फरडे काका यांच्या शुभ हस्ते. लक्ष्मण काका फरडे. कुलवंत नगर संघाने नाणेफेक जिंकले आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते भिंगुर्ले संघाला. यापुढील सामना प्रशांत गोलंदाजीसाठी येतोय. प्रशांत शिंदे. दुसरं षटक सर्कलचं षटक. या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपण सीमारेषेवर तैनात असलेले पाहत आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, एक डीप एस्टा कव्हरला आणि बाकी सर्व क्षेत्ररक्षक. या दरम्यान पहिला चेंडू आणि एस्ट्या मात्र वाकवल्या. दुसरा आदरा बसतोय तो मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाला. 10 या आकड्यावरती. गोलंदाजी जर अशा पद्धतीने जर झाली तर निश्चितच आवळपाडा संघ या सामन्यामध्ये बाजी मारू शकतो. गोलंदाज चांगले आहेत. निश्चितच शेवटच्या चेंडूपर्यंत सामना सोडणार नाही आवळपाडा टीम सुद्धा. आणि मनोज स्पोर्ट्स आदिवली संघाचा जर विचार केला तर त्यांच्याकडे सुद्धा चांगले फलंदाज आहेत. म्हणजे बॅटल मात्र रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही काटेकी टक्कर. निश्चितच बिग फाईट आपल्याला शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल. यात काही शंका नाहीये. अशोकजी गोडांबे सन्माननीय व्यक्ती यांचं नुकतंच आगमन झालंय. त्यांचं आयोजकाच्या वतीने सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. या दरम्यान जबरदस्त चेंडू. लाऊड अपील पंचांकडे. अपील मात्र फेटाळलाय. तेच तरार गोलंदाजी प्रशांत शिंदे करताना पाहायला मिळतोय. भरधाव वेगावर स्वार होणारी गोलंदाजी प्रशांत शिंदेकडनं फेकले जाते. दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव येतोय. चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय प्रशांत शिंदे. या दरम्यान पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू विसावलाय तो विकेट किपरच्या हातामध्ये. कुठलीही धाव या चेंडूवर मिळत नाहीये. बॅक टू बॅक तिसरा चेंडू निर्धाव येतोय. कमालीची गोलंदाजी करतोय तो प्रशांत शिंदे. उंच पुरा तगडा गोलंदाज. 21 चेंडूमध्ये 37 धावांची गरज. बॅटल मात्र रंगताना पाहायला मिळत आहे. गोलंदाजी सुरेख होताना पाहायला मिळते ती प्रशांत शिंदेकडनं. उंचीचा पुरेपूर फायदा उचलताना पाहायला मिळतो गोलंदाज. या दरम्यान मात्र चांगला फटका आणि झेल बाद होऊ शकतो. पॉइंटला सुरेख झेल टिपलाय आणि तिसरा हादरा बसतोय तो. मिडन ओव्हर जर कुठला गोलंदाज टाकत असेल तर सुभाषजी पाटेकर यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक त्या गोलंदाजाला दिले जाईल. इथून फायनलच्या दिवसापर्यंत हे बक्षीस लागू असेल. त्याच्यामुळे सुवर्ण संधी असेल प्रत्येक गोलंदाजाला. ही सुवर्ण संधी प्रशांत शिंदे अगदी उचलू शकतो. या संधीचा फायदा घेऊ शकतो प्रशांत शिंदे. कारण आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत प्रशांत शिंदेनं आणि कुठली धाव खर्च केलेली नाहीये आणि 2 महत्वाचे गडी त्याने टिपलेत. 20 चेंडू 37 धाव्यांची गरज. सामना मात्र काहीसा कलाटणी मिळताना पाहायला मिळते या षटकामध्ये.
या दरम्यान मात्र चांगला फटका, लॉफ्टेड ड्राईव्ह, जबरदस्त प्रहार, चेंडू मात्र फार आउट ऑफ दी पार्क, षटकार. आकाशने आल्या आल्या आपल्या बॅटचा जलवा पेश केलाय आणि एक उत्तुंग षटकार खेचलाय प्रशांतच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, स्विंग आणि मिस, चांगली गोलंदाजी, केवळ 6 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे गडी टिपले ते प्रशांतनं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक आपण पाहू शकाल 16, 3 गडी बाद 16, 18 चेंडू आणि 31 धाब्यांची गरज. पहिलं षटक हाताळलं ते भरत भोईरनं, धावा खर्च केल्या त्या 10, 1 गडी टिपण्यात त्याला यश आलं आणि प्रशांत शिंदेनं दुसरं षटक हाताळलं, 6 धावा खर्च केल्या आणि 2 महत्वाचे गडी त्याने टिपलं. तिसरं षटक पुन्हा एकदा हाताळताना पाहायला मिळेल भरत भोईर, सेकंड स्पेल मध्ये येतोय. आता मात्र शतरक्षण पांगलेलं पाहायला मिळेल. 5 शतरक्षक आपण सीमारेषेवर तैनात असलेले पाहायला मिळत आहेत. 1 शतरक्षक डीप मिड विकेटला, 1 लॉंग ऑनला, 1 लॉंग ऑफला, 1 डीप एस्टकावर, 1 थर्डमॅन आणि सर्कलची शतरक्षणाची व्यूहरचना आपण जर पाहत असाल तर 1 शॉर्ट कव्हर, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्डमॅन आणि 1 शतरक्षक स्लीपच्या दिशेने पाहायला मिळतोय. अशा शतरक्षणाच्या व्यूहरचना करत गोलंदाजी मार्ग व सज्जवताना पाहायला मिळतोय तो भरत भोईर, लेफ्ट हँड गोलंदाज, अनुभवी गोलंदाज. ब्लॉक होलचा चेंडू खोदून काढलाय फलंदाजानं. 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जर होऊ शकला असता तर निश्चितच फलंदाज माघारी परतला असता, परंतु थोडसा थ्रो चांगला होता परंतु एस्टनवर जाऊन आढळला नाहीये. धावसंख्या मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचले ते 18च्या घरामध्ये. अजूनही विजयासाठी 17 चेंडू मध्ये 29 धाब्यांची गरज. भरत भोईर मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण बरंच काही अवलंबून असेल ते भरत भोईरवर. या दरम्यान पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, स्विंग आणि मी, चांगली गोलंदाजी भरत भोईरकडनं पाहायला मिळते. गिरीशला मात्र थांबवण्याचं काम करतोय तो भरत भोईर. गिरीश चांगली फलंदाजी या अगोदरच्या षटकामध्ये गिरीशने केलेली आहे. गिरीश खेळतोय तो वैयक्तिक 12 धावेंवरती. बॅटची कडा आणि विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू जातो तो लॉंग स्टिक, बाउंड्री रेषेच्या पार, सीमा रेषा पार, चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 22च्या घरामध्ये. स्पर्धा आपण एन्जॉय करता. आयकॉन 11 हेदवली आयोजित हेदवलीचा महाराजा चषक 2025चा हा थरार. या दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट फाईन लेगला बीट करून चेंडू जातो तो डीप फाईन लेगच्या दिशेने, खणखणीत ब्रँडेड चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. अजूनही विजयासाठी 14 चेंडू मध्ये 21 धाव्यांची गरज. 2 चौकाराने मात्र सामना काहीसा झुकलेला पाहायला मिळतोय तो मनोज फोर्सा देवली संघाकडे. गिरीश मात्र कमालीची फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गिरीश खेळतोय तो 20 धाव्यांवरती. आक्रमक फलंदाजीचा नमुना पेश करत असताना गिरीश नावाचा फलंदाज चांगली फटकेबाजी करतोय. अगदी
क्षेत्ररक्षण हेरतोय आणि त्या पद्धतीने फटके खेळतोय गिरीश. भरतला मात्र कमबॅक करावं लागेल. रिवर्सचा अटेंड मात्र सक्सेस होताना पाहायला मिळत नाही. फुल टॉस चेंडू होता परंतु क्षेत्ररक्षकाला काही बीट करू शकला नाही फलंदाज. सरळ विसरतो तो. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये कुठली धाव मात्र या चेंडूवरती मिळत नाहीये. 13 चेंडू 21 धाब्यांची गरज. सामना मात्र हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये जे प्रेक्षक आमच्या सोबत युट्यूबच्या माध्यमातून जोडले गेले त्या प्रेक्षकांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने गोड कौतुक करूया. प्रमोद दादा अधिकारी ग्राउंड खेळपट्टीसाठी पूर्णपणे पाण्याची व्यवस्था केली होती. ते त्यांना विनंती असेल की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 27च्या घरामध्ये. प्रमोदचे अधिकारी यांचं नुकतंच मंचावर आगमन झालंय. त्यांचं सुद्धा गोड गोड कौतुक असेल. खेळपट्टीसाठी खूप सहकार्य केले. पाण्याची व्यवस्था केली होती त्यांनी. शुभ सन्मान केला जातो त्यांचा. मनीष भाई यांच्या शुभ हस्ते त्यांचं शुभ सन्मान केला जातो. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. धन्यवाद दादा आपण उपस्थिती दर्शवली त्याबद्दल. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना पाहायला मिळेल गोलंदाज कुलवंत नगर संघाचे केशव वरकुटे मेजर आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. प्रशांत कोर गोलंदाजी मार्गवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. चौथं षटक वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक. पहिला चेंडू जबरदस्त लेग स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. पंच मात्र दंडित करतायत गोलंदाजाला. वाईटच्या रूपाने धाव संख्या मात्र पुढे सरसावते 28 या आकड्यावरती. 12 चेंडू मध्ये 19 धाब्यांची गरज. धावसंख्या 28, 3 गडी बाद 28. या दरम्यान मात्र पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. वरकुटे मेजर यांचं नुकतंच आगमन झालंय. शुभ सन्मान केला जाईल. मनीष भाई यांना विनंती असेल की वरकुटे मेजर यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण मायेची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यथोचित मान सन्मान करायचा आहे. या दरम्यान डीप स्कोअर लेगच्या दिशेने एक 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू फरार थांबणार नाहीये. चेंडू जातो तो सीमा पार 4 धाब्यांसाठी. त्याचा यथोचित समाचार घेतला तो फलंदाजानं आणि चेंडूला डीप स्कोअर लेगच्या दिशेने फेकून दिला चौकारच्या दिशेनं. धावफलक जाऊन पोहोचलं ते 32च्या घरामध्ये. 3 गडी बाद 32. अजूनही विजयासाठी 10 चेंडू मध्ये 15 धाब्यांची गरज. इथूनही सामन्याला कलाटणी मिळू शकते. प्रशांत कोर ह्या गोलंदाजा ती जादू आहे. आम्ही कित्येकदा याची गोलंदाजी पाहिले. तो चमत्कारिक स्पेल त्याला हाताळावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. या दरम्यान रिव्हर्सचा अटेंड गिरीजचा फसलाय. पडलाय धडपडलाय परंतु बॅट आणि चेंडू मध्ये अंतर पाहायला मिळालं. चेंडू मात्र विसावला तो विकेट किपरच्या हातामध्ये. कुठली धाव मात्र मिळत नाहीये. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं प्रशांत कोरच्या माध्यमातून. प्रथमेश निमशे आमचे बंधू त्यांची टीम येथे खेळते.
शिप नेहमीच करत असतात आवळपाडा संघाला. या दरम्यान डीपला शतरक्षक तैनात असेल, एकच धाव मिळेल, दुसरीचा प्रयत्न होताना पाहायला मिळत नाहीये. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 33च्या घरामध्ये. 8 चेंडूमध्ये 14 धावेंची गरज. प्रशांत कौर मात्र चांगली गोलंदाजी करतो. 2 चेंडू तर सुरेख हाताळले ते प्रशांतनं. अशी गोलंदाजी करावी लागेल जर का आवळपाडा संघाला बाजी मारून द्यायची असेल तर प्रशांत कौरला मात्र टिचून भेदक मारा करावा लागेल आणि ते होताना पाहायला मिळतंय प्रशांत कौरकडनं. या दरम्यान ब्लॉक होलचा चेंडू आणि चेंडू जातो तो लॉंग ऑफच्या दिशेनं. डीपला शतरक्षक तैनात. एकच धाव मिळते. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचले ते 34च्या घरामध्ये. 7 चेंडू मध्ये 13 धावेंची गरज. सामना मात्र पहिलाच सामना हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतो. सकाळच्या सत्रातील पहिली लढत काटकी टक्कर रंगताना पाहायला मिळते. प्रशांत कौर षटकातील शेवटचा चेंडू घेऊन जाईल तो प्रशांत कौर आणि सामोरं जाईल तो फलंदाज गिरीश. या दरम्यान मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिले. चेंडू वन बाउन्स फरार चौकार. समीकरण काहीसं बदलताना पाहायला मिळते. 6 चेंडू 9 धावेंची गरज. गिरीश खेळतोय तो 30 धावेंवरती. एक विस्फोटक इनिंग साकारत असताना आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी छोटा पटाका बडा धमाका असं काही म्हणावं लागेल त्याच्या बाबतीत. मूर्ती लहान पण कीर्ती महान सांगून देत असताना समोरच्या टीमला जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आतापर्यंत 16 चेंडू फेस केलेत आणि धावा तब्बल बनवल्यात त्या 30 गिरीशनं. आता मात्र स्ट्राईकला असेल तो फलंदाज आकाश. 6 चेंडू आणि 9 धावेंची गरज. गोलंदाजी मार्क व सज्ज होता पाहायला मिळतो तो समीर शिंदे. हा सुद्धा एक अनुभवी गोलंदाज आहे. समीर शिंदेला मात्र इथून करामत करून दाखवावी लागेल. पहिला चेंडू निश्चितच वन बाउन्स फील्ड करेल का क्षेत्ररक्षक. परंतु क्षेत्ररक्षक धावतोय परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा पार. 4 धावेंसाठी चौकार. तो 11 धावेंवरती. 4 चेंडू फेस केलेत त्या आकाशनं आणि 11 धावा जमवल्यात. चांगली फलंदाजी पार्टनरशिप बिल्डअप होताना पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये सुरेख ताळमेळ पाहायला मिळते. समीरला इथून मात्र कमबॅक करावं लागेल. आता मात्र 5 चेंडू आणि 5 धावेची गरज. समीकरण मात्र बदलताना पाहायला मिळते. बॉल टू बॉल रनची गरज. एका चेंडूवर 1 धावेची गरज असं समीकरण पाहायला मिळते. 5 चेंडू मध्ये 5 धावेंची गरज. समीर शिंदे गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. या दरम्यान काय घडलंय ते पाहायचंय. वाईट +4 आणि या चेंडूवर विजय पंजा येतोय. हार्ड आणि टफ लक टीम 6 स्टार आवळपाडा आणि अभिनंदन टीम मनोज स्पोर्ट्स आदिवली संघ. चांगला खेळ केला आपण. अभिनंदन टीम.